ऑपरेशन सिंदूर करण्याच्या अगोदर जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी पाकिस्तानला फोन करून किंवा अतिरेक्यांना फोन करून सांगितलं होतं की आम्ही तुमच्या ह्या निकाणावरती आक्रमण करणार आहोत, तुम्हाला काय प्रिपरेशन करायचं असेल तर करून घ्या, तुम्हाला तिथून बाजूला सरकायचं असेल तर सरकून घ्या. आणि भारत देशाला यांनी निव्वळ येड्यात काढलं. शब्द खूप खराब आहेत माझ्याकडे, पण ठीक आहे, आपण येड्यात काढलं म्हणू, बावळट बनवलं म्हणू. आणि ह्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केला. भारतीय सैनिक हे वाघाच्या काळजाचे लोक आहेत. त्या भारतीय सैन्याला कायमचा सलाम. कालही शूरवीर होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. पण त्यांच्यावरती नेतृत्व करणारे जे लोक झालेले ते कुत्र्याच्या लायकीचे झालेले आहेत. एक गोष्ट पण आहे आपल्या गावाकडे किंवा जुनी पुराणी गोष्ट आहे चाणक्याने सांगितलेली की 100 वाघाचं जर नेतृत्व कुत्रा करत असाल तर वाघांची अवस्था कुत्र्यासारखी होऊन जाते. पण 100 कुत्र्याची जर अवस्था वाघ करत असेल तर ते वाघासारखं लढतील. हे कित्येक वेळा पाठीमागच्या प्रधानमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. इंदिरा गांधीजी 93,000 लोकांना गुडघ्यावर बसवलेलं होतं आणि जे लोक गुडघ्यावर बसले होते त्यांच्या पुढे गुडघ्यावर बसून हे लोक त्यांना सांगतात की आम्ही तुमच्यावरती आक्रमण करणार आहोत. ही आहे यांची लायकी, हे आहे यांची विदेश धोरण, हे आहे यांचं कूटनीती, हे आहे यांचं शौर्य. भाकड शौर्याच्या गप्पा मारणारे भाजपाचे सगळे देशद्रोही आहेत. भाजपाच्या आणि संघाच्या रक्तामध्ये गद्दारी लपलेली आहे आणि हे पहिल्यापासून आहे, हजारो वर्षापासून आहे. पण मी तुम्हाला लाईट माइंडेड सांगून देतो, सावरकर पासून ते मोरारजी देसाई पासून ते आजपर्यंतचा हा माणूस अटल बिहारी वाजपेयी पासून तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, हे प्रत्येक जण पाकिस्तान सोबत यांची दोस्ताना यारी राहिलेली आहे. त्याचे तुम्हाला जर उदाहरण बघायला गेलं तर तुम्ही ज्यावेळेस स्वतंत्र भारताच्या काळामध्ये भारतामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा मिळून कराची आणि त्या वेस्ट बंगालमध्ये सरकार स्थापन केलेले होते. जे लोक स्वतः हिंदूच्या विरोधामध्ये मुसलमान बोंब मारत होते आणि मुस्लिमच्या विरोधामध्ये हिंदू त्यावेळेस बोंब मारत होते आणि तवापासून चालत आलेले आहे. आणि त्याच वेळेस त्या जिन्नासोबत ह्या लोकांचे जे आतले संबंध होते ते त्यावेळेच्या लोकांपुढे झाकलेले सुद्धा नाहीत. त्याच्यानंतर त्या जिन्नाच्या थडग्यावरती आपले लालकृष्ण अडवाणी जाऊन माथा टेकून येतात. ह्यांचे हे संबंध मधुर संबंध आहेत. हे मुसलमानाचे विरोधक नाही. मुसलमानाला हव्वा करून तिकडे मुसलमान पाकिस्तानमध्ये राज करतात आणि इकडे मुसलमानांची भीती करून हिंदुस्थानामध्ये हे भाजपवाले राज्य करतात. पण ह्यांचे जे आतमधले जे संबंध आहेत ते सगळ्यात दृढ संबंध आहेत. मग हे पुलवामा होतं का, पहलगाम होतं का, त्याच्यावरती काहीच काय होत नाही. आणि त्याच्या विरोधामध्ये जे सर्जिकल स्ट्राईक त्यावेळेस केले त्यावेळेस ते विमानाचे काहीतरी व्हिडिओ गेमचे शूटिंग दाखवलेले होते. आता ह्या लोकांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केला. ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर ह्या फितुरांनी जाऊन त्यांना सांगितलं, गद्दारांनी त्या पाकिस्तानला जाऊन सांगितलं आणि तो मसूद अझर वाचून बाजूला निघाला. हाफिज सईद वाचून बाजूला निघाला. आणि मसूद अझर आणि हाफिज सईद सोबत यांचे जे संबंध आहेत ना ते खूप घनिष्ठ आहेत. ज्यावेळेस काँग्रेसने ह्या मसूद अझरला पकडलेलं होतं त्याला सोडण्यासाठी भाजपा सरकारने आणि त्यावेळेच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने बेमीच्या देठापासून प्रयत्न केला आणि त्याला सुखरूप नेहून पाकिस्तानमध्ये सोडून आले. आणि त्याच सदमजूरला वाचवण्यासाठी आपला जयशंकर फोन करून सांगतो की आम्ही तुमच्या ठिकाणावरती हल्ला करणार, तुम्ही बाजूला निघा. आणि आपली मीडिया चॅनल त्याला हा करून सांगत होती की एवढे आतंकवादी मेले. कोणीही आतंकवादी मेलेले नाहीत. माझा स्पष्ट आरोप आहे. कारण जर असे फितूर जर आपल्यामध्ये असतील तर आतंकवादी कोणच मेलेले नाही. फक्त आणि फक्त हे दिखाव्यासाठी केलेलं आहे. भारताला आणि भारतीय लोकांना येड्यात काढण्यासाठी केलेलं आहे. आणि हे नरेंद्र मोदीजी 56 इंची, 36 सुद्धा नसेल तुमची, 36च्या सुद्धा लायकीचे नसाल तुम्ही. कारण ज्या पद्धतीनं जगाच्या पाठीवरती भारताची थूतू होत आहे, तुमच्याकडे एवढे 100 बळकरी एक हिरे होते ना, मग काँग्रेसच्या लोकांना तुम्हाला डेलिगेट म्हणून पाठवायची काय आली? घुसून मारला होता ना तुम्ही. घुसून मारलेला मग लोकांना तुम्हाला समजावायची काय गरज येते की आम्ही घुसून मारलो? लोक अनालिसिस करतील ना. आज काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांना डेलिगेट म्हणून बाहेर पाठवायची वेळ आली आणि तुम्हाला बावळट बनवलं जातं धर्माच्या नावानं. आज देश चाललाय कुठं? आज रुपया एवढा खाली जाऊन पडलेला आहे. रोजगाराच्या नावानं बोंबा शेतकरी तिकडे मरत आहेत. आया बहिणींची इज्जती तिकडे रोजच्या रोज लुटले जात आहेत. आणि हे सरकार करतंय काय? पाकिस्तानची हेरगिरी करतंय. ह्या RSSचे एवढे नालायक लोक आहेत, ह्या भाजपाचे एवढे नालायक लोक आहेत की सगळेच्या सगळे जे कोण लोक भेटतात ते सगळे पाकिस्तानी एजंट का राहतात. हिथून सुरुवात होते. तो DRDOचा जो चीफ होता त्याने पाकिस्तानला DRDOच्या सगळ्या इन्फॉर्मेशन लीक केल्या.
प्रदीप कुरुळकर, आता ती मल्होत्रा जी युट्यूबर होती ती सुद्धा भाजपाच्या पदाधिकारी होती आणि ती सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या ISI सोबत मिळून त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन लीक केलेल्या आहेत. मग हे सगळे देशद्रोही कुठं ना कुठं पाकिस्तानच्या आणि त्या RSSच्या बाजूलाच का फिरतात? ही भाजप सरकार देशभक्त लावायच्या सुद्धा लायकीची नाही. हे भाजप, हे RSS हे फक्त आणि फक्त देशद्रोही आहे. देशद्रोही नाही, रक्तामध्ये गद्दारी आहे यांच्या. कुठं ना कुठं हे गोष्ट आता देशाला विचार करायची वेळ आलेली आहे. अजून किती सहन करणार आहात तुम्ही? पुलवामा झाला, पहलगाम झाला, ह्याचे सगळे लीक ह्यांच्याकडूनच निघत आहेत. ह्यांनीच सगळ्या घडून आणलेल्या गोष्टी होत्या. विचार करा. धन्यवाद.